शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो, आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। परतीच्या तडाख्याने कांदा तापला। जुना कांदा 62 रुपयांपर्यंत, नवीनची आवक मंदावली। आवक वाढण्यासाठी 20 दिवस लागणार। ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सध्या कांदा चांगलाच तापलेला आहे। घाऊक बाजारामध्ये जुना कांदा 62 रुपये तर नवीन कांदा 45 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। कृषी विभागाकडे दाखल शेतकऱ्यांचे 625 दाव्यांचे पंचनामे पूर्ण। उर्वरित पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। खरीप हंगामातील पीक विम्यासाठी भारतीय पीक विमा व तालुका कृषी विभागाकडे दाखल दाव्यांचे पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे। आतापर्यंत 625 दाव्यांचा पंचनामा पूर्ण करण्यात आलेला आहे। अजून सुद्धा 372 दावे शिल्लक असून त्याची कार्यवाही बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू। मतदान 100% व्हावे यासाठी उपक्रम। कोल्हापूरमधील व्यावसायिकांचा पुढाकार। बोटावरची शाही दाखवा, सोने चांदी दाबिलीवर सवलत मिळवा। राज्यामध्ये 65% मतदान। कोल्हापूर करवीरमध्ये सर्वाधिक मतदान। निकालाकडे लक्ष। एक्झिट पोल काय म्हणतोय बघा। 8 संस्थांचा महायुतीला तर 2 संस्थांचा महाविकास आघाडीलाही कोल। सत्तेसाठी काट्याची टक्कर। आता शनिवारच्या मतमोजणीकडे लक्ष। राज्यामध्ये निवडणुकीला हिंसक वळण। तुझा मर्डर फिक्स। नाशिकमध्ये सुहास कांदेची समीर भुजबळांना धमकी। 25,000 सुरक्षारक्षक मतदानापासून वंचित। 29,000 अंदाजे 4,000 सुरक्षारक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क। आता 10वी नंतरच होता येणार आयुर्वेदिक डॉक्टर। 7.5 वर्षाचा अभ्यासक्रम। नीटच्या धर्तीवर होणार प्रवेश प्रक्रिया। मच्छीचे दर वाढल्याने चिकन मटनला पसंती। मतदान प्रक्रियेसाठी मासेमारी नौका बंद असल्याने झाला परिणाम। भाताच्या देशी वाणांची वानवा। शिराळा तांदळाच्या संवर्धनाची गरज। संकरित वाणाकडे कल। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 6.91 कोटींचा मुद्देमाल जप्त। पोलिसांची कारवाई। 1.32 कोटींची रोख रक्कमही पकडली। खासगी बाजारामध्ये पांढऱ्या सोन्याची आवक वाढली। अपेक्षेच्या तुलनेमध्ये दर कमीच। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। कपाशीची बेचणी वेगात। यंदा पाऊस चांगला असल्याने कापसाचे उत्पादन समाधानकारक झालेले आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये आता कापसाची वेचणी झपाट्याने सुरू असून बाजारामध्ये कापसाची आवक वाढत आहे। तथापि बाजारात कापसाला मिळणारा दर हा अजूनही समाधानकारक नाही, त्यामुळे मोठे शेतकरी कापसाची साठवणूक करत आहेत। गावरान आवळा वाशिमच्या बाजारामध्ये दाखल। बाजारामध्ये बहुगुणी आवळा विक्रीला। शहरवासियांकडून मिळते मोठ्या प्रमाणात पसंती। परतीचा पाऊस तसेच लाल्या रोगामुळे कापूस पिकाचा सुपडा साफ। उत्पादनामध्ये मोठी घट। आर्थिक फटका बसल्याने शेतकरी अडचणीमध्ये। वाहन भाडे, कापूस वेचणीची मजुरी यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे। मात्र कपाशीला सध्या केवळ 6 ते 6,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। कमी झालेले उत्पादन, जास्त झालेला लागवड खर्च, त्यामध्ये कमी मिळत असलेला भाव यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघण्याचा झालेला आहे। यामुळे पराठ्या उपटून शेतकरी सध्या हरभरा गहू पेरणीकडे वळलेला आहे। दरामध्ये वाढ झाल्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला कांदा लागवडीला वेग। मजुरांसह दुकानदारांना आले सुगीचे दिवस। बियाणांची ही कृत्रिम टंचाई। हॅलो, तुमच्या भागामध्ये कोणाची हवा, कोणाला मिळाली पसंती? फोनाफानी सुरू। मतदारांकडून दावे प्रतिदाव्यांमुळे निवडणूक रंगतदार। एका तपापासून शेतमालाची स्थिती जैसे थे। शेतकरी रडकुंडीला। व्यापाऱ्याकडून कापसाला 7,000च्या आतच मिळतोय भाव। शेतकऱ्यांनो, माती परीक्षण करणे रब्बी पिकांसाठी ठरू शकते लाभदायक। कृषी विभागांचे आव्हान। खतांवरील खर्च होईल कमी। कापसावर बोंडअळी तर हळदीवर करपा। सांगा साहेब, आता शेती करावी कशी? शेतकऱ्यांची चिंता। शेतकरी म्हणतात फवारणी करून सुद्धा उपयोग काही होईना। वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके वाळून जाण्याची चिंता। रब्बी हंगाम लक्षात घेऊन कालव्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण। शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये। वसमत तालुक्यामधील हयातनगर व परिसरामधील कालव्यातील गाळ काढलेला आहे, परंतु अजूनही पाणी सुरू झालेले नाही। त्यामुळे सिद्धेश्वर धरणातील पाणी कालव्यामध्ये कधी येते याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना लागलेली आहे। काळजाचा तुकडा सोन्याने मढवणार। सोन्यामध्ये घसरण। लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच अनेकांनी सोने चांदी खरेदीवर दिला भर। हिवाळ्यामध्ये भाजीपाला खाणे लाभदायक। राजूर परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढताच भाजीपालाही महागला। मतपेटी घेऊन जाण्यापासून ते परत येण्यापर्यंतचा प्रवास। अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले 40 तासांवर कामकाज। मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावर सेल्फीचा महापूर। 9 मतदारांनी बोटाला शाई लावल्याचे फोटो केले शेअर। दिव्यांग ज्येष्ठासाठीचे सक्षम ॲप ठरले असक्षम। ॲपच्या माध्यमातून दिव्यांग तथा ज्येष्ठ मतदारांना मिळणार होता आधार।
भारनियमन ठरते शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, नेहमीच वीज गायब, सिंचन कसे करावे। राज्यामधील आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये गहू, मक्का, हरभरा, उन्हाळी ज्वारी आदी पिकांची पेरणी केलेली आहे। मात्र अतिशय कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झालेले आहे। एका वाफा भरण्यासाठी अर्धा ते 1 तास लागत आहे। वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच वीज जाते। ID नोंदणीसाठी लागणार शिक्षकांची कस, अपारमधून विद्यार्थ्यांची ओळख, वन नेशन वन स्टुडंट। 4 दिवसांमध्ये आणखी थंडी वाढणार, गारठा वाढला, तापमान 5 अंशांनी आले खाली। ॲप्लिकेशन डाउनलोड केले आणि बँक खाते साफ झाली, ग्राहकांमध्ये भीती, सायबर गुन्हे शाखेकडे घेतली धाव। शासकीय खरेदीच्या विलंबाने पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर, अमरावती जिल्हाभरामध्ये एकच केंद्र सुरू, खेळा खरेदीत शेतकऱ्यांची लूट। गॅस सिलेंडरचा काळा बाजार, नागरिकांची सर्रास लूट, मूल तालुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची ग्राहकांची मागणी। पीक विमा योजना पीक हाती येईपर्यंत लागू करा, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती क्षेत्रात बळीराजापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत। अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकावर येणारे विविध प्रकारचे रोग यामुळे हाती आलेले पीक शेतकऱ्यांना मिळू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। खतांचे भाव गगनाला, 3 वर्षांमध्ये सोयाबीनच्या भावातही घसरण, 850 रुपयांची खताची बॅग गेली 1400 रुपयांवर। मजुरांच्या अभावामुळे धान कापणी ठप्प, शेतकऱ्यांवर संकटाचे ढग, मोठे आर्थिक नुकसान। रोजच्या वापरातल्या लसणाला आला आता सुकामेवाचा भाव, किचनचे बजेट गडबडले, शेवगा आणि गवार महागच। तर वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळणार नाही लायसन, परिवहन विभागाच्या सारथी प्रणालीमध्ये बदल, पुणे विभागातील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ। मसालेदार पदार्थ खाताय आणि बैठकीची कामे, मूळव्याधीचा धोका, घ्या काळजी, विविध कारणांमुळे समस्या वाढतीवर, तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा त्वरित आहारामध्ये बदल। आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व, चवीला कडू असलेले कारले आरोग्यासाठी उपयुक्तच। शेतमाल घरामध्ये पडून आर्थिक व्यवहार पडले अडून, शेतकऱ्यांमध्ये चिंता, कृषी साहित्यांची उधारी द्यायची, बँकेच्या कर्जाची परतफेड करायची। रब्बीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना करावी लागते धडपड। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकावर जीवापाड मेहनत घेतली, मात्र त्यांच्या हातात काहीच आलेलं नाही। खरीप हंगामात उत्पादनात झालेल्या नुकसानीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागलेले आहेत। शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी धडपड करावी लागत आहे आणि असूनही दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतकरी आता अडचणीत आलेले आहे। कारवाईने पोलखोल, सीमावर्ती भागामध्ये लागवड, गांजा लागवडीसाठी बीज येते कुठून। रब्बी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड, पाणीसाठा उपलब्ध, वीज पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। राजाराम कारखान्याच्या गडीत हंगामास प्रारंभ, 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट, 12.25% साखर उतार्याचे ठेवले उद्दिष्ट। पीक विमा नकोय मग बँकेला लेखी कळवणे बंधनकारक, अन्यथा त्या शेतकऱ्याच्या पीक कर्ज खात्याचा विमा बँका काढणार। आंबट, गोड बोरं आणि अंजीर दाखल, बाजारामध्ये थंडीच्या आगमनासोबत हंगामी फळांची आवक। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा।